आउट ऑफ सिलेबस म्हणजे काहीतरी इंटरेस्टिंग असणार याचा अंदाज आला होता आणि खरंच तसं आहे. साऊथच्या फिल्म्सची गाणी जशी असतात म्हणजे त्या गाण्यांवर आपल्याला म्हणजे बसू शकतच नाही शांत. आपण उठायचं आणि आपल्याला नाचायचंच आहे. त्या धाटणीची त्या पद्धतीची गाणी आहेत. आपल्या इकडे आजूबाजूला बऱ्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असते, तर ती थांबवणं आपल्याला खूप गरजेचं आहे. त्याच्या विरोधात आवाज उठवणं खूप गरजेचं आहे. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा दोस्त आणि फिल्मी सागर तुमचं स्वागत करतो लोकमत फिल्मीवरती. आउट ऑफ सिलेबस या सिनेमाच्या निमित्ताने आज आपल्यासोबत दोन असे कलाकार आहेत ज्यांना पाहता क्षणी आपल्याला आपसुकच हसू येईल, पण आज ह्या सिनेमाच्या माध्यमातून त्यांच्या काही अनुभवांशी आपण गप्पा मारणार आहोत. जरा आपण जाणून घेऊया. आपल्यासोबत आहे अभिनेत्री वनिता खरात आणि रोहित माने. तुमचं दोघांचं खूप खूप स्वागत आहे लोकमत फिल्मीवरती. धन्यवाद. वनिता, हे नाव म्हणजे तुला जवळचं वाटतं का आउट ऑफ सिलेबस? हो. तुझ्याही आयुष्यात काहीतरी तू आउट ऑफ सिलेबस केलं असेल. हो, खूप जवळचं वाटतंय खरं तर. आउट ऑफ सिलेबस आम्ही आयुष्यात खूप गोष्टी केल्या आहेत आउट ऑफ सिलेबस, पण हे खूप असं कॅची नाव वाटतं. आउट ऑफ सिलेबस, पुस्तकांच्या पलीकडे. आणि ह्यांच्या म्युझिक लॉन्च सोहळ्यात आम्ही उपस्थित राहिलो होतो आणि खूप कमाल सोहळा पार पडला आणि यांची गाणी खरंच महाराष्ट्रासह देशभरात सगळ्यांना थिरकायला लावणारी गाणी आहेत अगदीच. खरंच म्हणजे वनिताने जसं सांगितलं विषय वेगळा आहेच, पण म्हणजे साऊथच्या फिल्म्सची गाणी जशी असतात म्हणजे त्या गाण्यांवर आपल्याला म्हणजे बसू शकतच नाही शांत. आपण उठायचं आणि आपल्याला नाचायचंच आहे. त्या धाटणीची त्या पद्धतीची गाणी आहेत आणि वैशालीताईंनी अभयदादाने गाणं गायलं आहे. खूप अप्रतिम गाणी झालेली आहेत आणि फिल्मचा विषयसुद्धा खरंच खूप वेगळा आहे. फिल्मचा विषय कळला आज की नेमकं कशावरती फिल्म भाष्य करणार आहे आणि या सगळ्या टीमचा हा पहिला प्रयत्न आहे. तर माझ्याकडून, वनिताकडून, आमच्या सगळ्यांकडून खूप खूप शुभेच्छा आहेत. तू या गाण्यावरती डान्स सुद्धा केला साऊथ्या, म्हणजे डान्स तुला करताना बघून आम्हाला फार मजा येत होती. म्हणजे काय, म्हणजे साऊथची ही स्पेशालिटी काय म्हणजे? आणि तुम्ही दोघांनी कॉलेजला म्हणून आउट ऑफ सिलेबस काय काय गोष्टी केल्या आम्हाला जरा जाणून घ्यायला आवडतील. नाही, आम्ही ती नाही सांगणार आहोत. त्या खतरनाक गोष्टी आहेत. त्याच्यासाठी एक वेगळा सिनेमा बनवू आम्ही. एवढ्या आउट ऑफ सिलेबस गोष्टी आहेत आमच्याकडे. शिवालीने तसं तर डायरेक्टली म्हणजे तिने डायरेक्टली प्रोड्युसरांना विचारलंच की नेक्स्ट सिनेमा आम्हाला घेऊन कधी करणार आहात. तुमचं काय म्हणणं आहे? शिवाली, तुम्ही तिघं एकत्र येऊन या पुढच्या आगामी तिसाठी सांगितलं नाहीच आहे, आम्हाला सगळ्यांना घेऊन सगळ्यांच्या असं वतीने सांगितलंय. ती बोलली. आमच्या वतीने बोललेली आहे ती, त्याच्यामुळे आम्ही असूच. नाही, पण ह्या सिनेमाच्या पाठी भक्कमपणे उभे राहिलेले वाघमारे सर यांना खरंच खूप शुभेच्छा. खूप जोरदार प्रेक्षकांनी या सिनेमासाठी प्रतिसाद द्यावा आणि प्रेक्षकांनी चित्रपटगृहात जाऊन हा सिनेमा नक्की बघावा. आणि सुगत सरांना खरंच खूप शुभेच्छा आहेत, कारण सुगत सरांनी म्युझिक लॉन्च इव्हेंट अशा पद्धतीने भव्य केलेलं आहे. तर सिनेमा ते किती पद्धतीने भव्य केलेला असेल आणि किती मोठ्या पद्धतीने किती लोकांपर्यंत पोहोचवतील याच्यासाठी सरांचं खूप अभिनंदन आहे आणि सरांना खूप शुभेच्छा आहेत. या बात आहे. रसिका सुद्धा आपल्यासोबत आहे. रसिका प्लीज तूही जॉईन हो आमच्यासोबत. रसिका, एकतर तू म्हणजे अभ्यासू मुलगी होतीस. मी तर तुला फार कॉलेजला असताना पाहिलेलं आहे. नाही वनिता, तू पण थांब. नाही तू थांब. पण नाही, पण मला तुला काय विचारायचं, आउट ऑफ सिलेबस म्हटल्यावरती पहिला प्रश्न तुला काय आला की काय असेल या सिनेमामध्ये? नाही, मला अंदाज आला होता. तुला माहिती आहे हुशार मुलगी आहे, तर आउट ऑफ सिलेबस म्हणजे काहीतरी इंटरेस्टिंग असणार याचा अंदाज आला होता आणि खरंच तसं आहे हा सिनेमा. आणि त्याची जी वन लाईन मला आत्ता कळली आहे ती खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. आणि एका साऊथच्या दिग्दर्शकाने हा सिनेमा केला आणि त्याला मराठीचा तडका आहेच. तर हा सिनेमा खूप अप्रतिम झाला आहे आणि त्याची गाण्यांची झलक आता ऐकली आणि ती ऐकून तर म्हणजे खूपच उत्सुकता निर्माण झाली आहे की काय सिनेमा असणार आहे. तर प्रेक्षकांना हीच विनंती आहे, हा सिनेमा रिलीज झाला की तुमच्या जवळच्या थिएटर्समध्ये जाऊन नक्की पहा, कारण आपल्या मराठी सिनेमांना जगवण्याची जी गरज आहे आणि ते सगळं आपल्या प्रेक्षकांच्या हातात आहे. सो मराठी सिनेमा मोठा करायचा असेल तर प्रेक्षकांनी थिएटरमध्ये येऊन तो सिनेमा नक्की पहा. रसिका, म्हणजे काय हा सिनेमाचा एक हुक लाईन असं नाही की आपण सामाजिक विषयावरती भाष्य करणारा हा सिनेमा आहे, बरोबर आहे? आणि तू सुद्धा ना सोशली फार ॲक्टिव्ह असतेस आणि तुला निसर्गप्रेमी देखील आहेस तू, कारण तुझ्या घराच्या बाहेर पक्ष्यांसाठी पाणी आणि धान्य ठेवलेलं असतं. सो उद्या जाऊन जर तुला आपल्या पर्यावरणासाठी काय करायचं झालं तर तू काय करशील? पर्यावरणासाठी म्हणजे सगळ्यात आधी तर झाडं लावली पाहिजेत.
कारण एकतर मला असं वाटतं आपल्याकडे आजूबाजूला ऑक्सिजनचं प्रमाणच नाही आहे. म्हणजे आपल्याला मुंबईत वावरताना सतत थकवा जाणवतं. तर तो का जाणवतो? कारण ऑक्सिजन नाही आहे, प्रदूषण खूप आहे आणि झाडांची तोड करून आपण तिथे जंगलं बांधतोय सिमेंटची. तर मला असं वाटतं की प्रत्येकाने आपल्या आजूबाजूच्या परिसरात झाडं लावली पाहिजेत. झाडं लावता येत नसतील तर जी झाडं आहेत त्यांची काळजी घेतली पाहिजे. तर मी तरी तो प्रयत्न करत असते आणि जास्तीत जास्त ऑक्सिजन घेण्याचा प्रयत्न करत असते. जर तुम्हा तिघांना मिळून मी असं विचारलं की रसिक प्रेक्षकांना आउट ऑफ सिलेबस विचार करायला लावणारी एक गोष्ट सांगा, तर ती तुमच्यामध्ये काय असेल? आउट ऑफ सिलेबसमधली नाही, खरं तर सिलेबसमधली गोष्ट आहे ही, जी आत्ता रसिकाने सांगितली, की कृपा करून कुणीच झाडांची तोड करू नका. आत्ता आपण बघतोय आपल्या आजूबाजूला काय चालू आहे, खूप झाडं तोडली जात आहेत आणि त्याच्यावर काय काय उभारलं जात आहे. तर हे खरं तर आपल्या सिलेबसमध्ये, आपल्या डोक्यात, आपल्या हृदयात सगळीकडे फिट असलं पाहिजे, की आपल्याला जास्तीत जास्त झाडं लावायची आहेत, तोडायची नाही आहेत. मला असं वाटतं की आपल्या इकडे आजूबाजूला मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असते, तर ती थांबवणं आपल्याला खूप गरजेचं आहे. त्याच्या विरोधात आवाज उठवणं खूप गरजेचं आहे. आणि तोडताना जर आपण कोणी दिसलं तर त्याच्यासाठी त्यांच्या मागे उभं राहणं खूप गरजेचं आहे की नका वृक्षतोड करू. कारण आपण आउट ऑफ सिलेबस जाऊन हीच गोष्ट करू शकतो की त्यांना वृक्षतोडीपासून थांबवू शकतो. तर आवाज उठवणं गरजेचं आहे. जर आज आवाज उठवला नाही तर आता ज्या वातावरणात आपण राहतोय, आपल्या पुढच्या पिढीला त्याच्यापेक्षा भीषण वातावरणात राहावं लागेल. रसिका, तू काय सांगशील? मी म्हटलंच तसं की झाडं आणि ते सगळंच. पण मला त्या उपर जाऊन असं वाटतं की आपल्या आजूबाजूला ना उत्तम गार्डन नाही आहेत, बगीचे नाही आहेत. तर ॲटलिस्ट आपल्या घराजवळ किंवा इतके सिमेंटची जंगलं आणि सगळ्या सोसायट्या आणि खूप कॉर्पोरेट ऑफिसेस असं सगळं असताना ॲटलिस्ट तिथलं वातावरण थंड ठेवण्यासाठी आणि चांगलं ठेवण्यासाठी आपल्या सरकारमार्फत एक प्रत्येक एरिया वाईज जर एक उत्तम बगीचा जर तयार करण्यात आला आणि त्यात जर उत्तम झाडं लावण्यात आली तर मला वाटतं की थोडा पर्यावरणाचा समतोल राखला जाईल. खूप खूप धन्यवाद या ठिकाणी तुम्ही लोकमत फिल्मीशी गप्पा मारण्यासाठी. आणि खरोखर हे सर्व रसिक प्रेक्षकांनी जे काही आपले आवडते कलाकार आपल्याला सांगतात त्याच्याकडे जरा विचारपूर्वक लक्ष द्यावं आणि आउट ऑफ सिलेबस तुम्ही सुद्धा येऊन थोडासा विचार करावा. आणि लोकमत फिल्मीशी गप्पा मारण्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि अशाच गप्पांना अजून रंग येण्यासाठी, अजून तुम्हाला गप्पा आपल्या कलाकारांसोबत मारण्यासाठी पाहत राहा लोकमत फिल्मी.